महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणी सुरू असलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आले असून संबंधित विद्यार्थिनीला तिच्याच शाळेतील शिक्षकाने पळवून नेल्याचं निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संशयित शिक्षक उमेश अशोक शिंदे वय 48 जय गुरुदेव नगर कामनाथ महादेव मंदिराजवळ याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 9 वाजता संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीच्या शाळेत येण्याबाबत तिच्याशी संपर्क साधला होता. मात्र कमी गुण मिळाल्याने मुलीला शाळेत पाठवायचे नाही असे तिच्या आईने स्पष्ट केले होते. त्यानंतर काही वेळातच मुलगी शूज धुण्याचं कारण सांगून घराच्या मागील बाजूस गेली असता अज्ञात दुचाकी स्वाराने तिला फूस लावून पळवून नेले. या घटनेने घाबरलेल्या आईने 28 जानेवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाची सुई थेट विद्यार्थिनीच्या शाळेतील शिक्षकावर जाऊन स्थिरावली. पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता विद्यार्थिनीचे फोटो आणि सोशल मीडियावरील चॅटिंग आढळून आले. त्यामुळे दोघांमध्ये आधीपासून संपर्क असल्याचं स्पष्ट झाले. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 351(2)(3) तसेच पोस्को कायद्याच्या कलम 112 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता संशयिताला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत आठवडाभरापूर्वीच शाळा प्रशासनाकडे तक्रार अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचं शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालकांमधून संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गुरुज भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे शिक्षक विद्यार्थी नात्यावरील विश्वास हादरला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करीत आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.